टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या लांडाळा हे गाव सध्या चांगलंच चर्चेत आलंय। लांडाळा या गावात आशा स्वयंसेविका भरती प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। सक्षम उमेदवाराची निवड न करता इतर उमेदवाराची निवड करण्यात आल्याची तक्रार प्रशासनाला देण्यात आली आहे। या प्रकरणी ज्या महिलेची आशा स्वयंसेविका म्हणून निवड करण्यात आली त्या महिलेने जे अनुभव प्रमाणपत्र जोडले आहे त्या अनुभव प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे वसमत येथील पतंगे हॉस्पिटलच्या नावाने हे अनुभव प्रमाणपत्र आशा स्वयंसेविका म्हणून भरती झालेल्या महिलेला देण्यात आलं आहे। अनुभव प्रमाणपत्रात नमूद असल्याप्रमाणे 2017 ते 2022 पर्यंतचे अनुभव प्रमाणपत्र देण्यात आलं आहे। मात्र 2017 या वर्षी सदर महिलेचं वय हे जवळपास 15 वर्ष होतं आणि त्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये नमूद आहे स्टाफ नर्स प्रॅक्टिस, म्हणजे सदर महिला ही पतंगे हॉस्पिटलमध्ये नर्स कर्मचारी म्हणून कार्यरत होती। प्रश्न हा उपस्थित केला जातोय की एका अल्पवयीन आणि सदर नर्सिंगचे कोणतेही कोर्स न करणाऱ्या मुलीला रुग्णालयात कर्मचारी नेमून नर्सचं काम कसं काय देण्यात आलं। या प्रकरणी सध्या तालुका आरोग्य अधिकारी औंढा नागनाथ हे चौकशी करत असून त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होईल हे लवकरच कळेल। सध्या तरी अशी चर्चा आहे की तो अनुभव प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी आता या प्रकरणी काय कारवाई करणार की आणखी एक चौकशी 2 खातं पडून दोषीला वाचवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।